आपण पाहत आहात संविधानमुख नायक डिजिटल न्यूज। अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधानमुख नायक डिजिटल न्यूज। बांगलादेशातील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपूरमध्ये सकल हिंदू बांधवांनी एकत्र येत याचा निषेध केला। मूक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। बांगलादेश येथे काही दिवसापूर्वी 77 झाल्यानंतर हिंदूवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जात आहे। हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपूर येथील सकल हिंदू समाजाने एकत्रित मानवाधिकार मूक मोर्चा काढला। सकाळी येथील टिळक स्मारक मैदानात एकत्र आलेल्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते तहसील कार्यालय मूक मोर्चा काढला। पंढरपूर मुख्य रिपोर्टर लखन माळी। बांगलादेशी हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहे, त्याची वर्णन करणं कठीण आहे किंवा वर्णन केलं तर डोळ्यातून असूशिवाय काही येत नाही किंवा संताप व्यक्त करावा आणि काहीतरी विकृत करावं अशी वृत्ती होईल तर ते अत्याचार होतात। हे अत्याचार होऊ नये ते आमचे बंधू आहेत, म्हणजे आम्ही सकल हिंदू बंधू जे बांगाल बंधू आहेत त्यांच्यासाठी आमचं अंतःकरण तुटतं आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला। आता त्याच्यामध्ये तिथं हिंदू आहेत, इतर धर्मीय देखील आहेत आणि भारत देशामध्ये कमीत कमी 7,000 जाती आणि इतर धर्म पण आहेत। हे आपला देश जे आहे तर इतर धर्माला सामावून घेणारा देश आहे, या देशामध्ये समानता आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? भारताचा आदर्श सर्व जगानं घ्यावा असा हे आपला हिंदुत्ववादी भारत देश आहे। सर्व जाती धर्माचे लोक राहून सुद्धा इथं कधीही असा अनुचित प्रकार होत नाही। दुर्दैव आहे की बांगलादेशामध्ये सर्व हिंदूंवर हा अत्याचार होतोय। एवढंच मला भारत देशीयांना सांगायचं आहे, एक आहे तो सेफ आहे। भविष्यामध्ये आपण एक राहिलो तर सेफमध्ये राहणार आहे, याची जनजागृती होणं गरजेचं आहे। आणि आम्ही जे बांगलादेशामध्ये जे हिंदूवर अत्याचार अन्याय होतोय त्याच्या निषेधार्थ आज पंढरपूरमध्ये हा मूक मोर्चा काढला। युवक नेते पाठीमाग थोड्या घोषणा दे। बांगलादेशामध्ये इस्कॉन देखील जसं इथं इंडियामध्ये आणि परदेशामध्ये देखील हिंदू धर्म वाढण्यासाठी इस्कॉन जे प्रयत्न करते त्याच्यामध्ये बांगलादेशामध्ये देखील तसं प्रयत्न करतो, परंतु तिथं हिंदूवरून अटक करते, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सांगायचं गेल्यानंतर इस्कॉनला पूर्ण देश आहे 56 देशामध्ये पूर्णपणे विरोध करत आहे। त्याचा प्रमुख उद्देश आहे की इस्कॉन सनातन हिंदू धर्माचा प्रचार करत आहे। इस्कॉनला जर संपवला तर हिंदूला संपवत येईल, हे तुमचे मत आहे। म्हणून इस्कॉन बांगलादेशचे आमचे प्रमुख अध्यक्ष आहेत चिन्मय कृष्ण प्रभू यांना अटक केली आहे। त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार करते, त्याचं काही चूक नाही। छोटी मागणी आहे की आम्ही जे मायनॉरिटी आहे बांगलादेशमध्ये